अरे हो, इथे सोहमची नवीन सेक्रेटरी आहे. इथे काय करते? काय झालंय? तिच्या बरोबर हा मुलगा कोण आहे? हा सोहम सारखा दिसतोय. ए हो, डॅडाच आहे तो. सोहम असले फालतू कपडे कधी घालत नाही. सोहम शक्यच नाही. चला बघूया. मागे वळून बघू नको, तुझ्या घरचे येत आहेत. मी सटकतो, तो सांभाळून घे. ओके? सो हेलो सर. हेलो डीबीके सर. काय का मुली, तुझ्या आई वडिलांपैकी कोणी चायनीज आहे का? सर असं का विचारताय? नाही, तुझं नाव शेजवान आहे म्हणून म्हटलं मी. नाही सर, माझं नाव शेजवान नाही, सुझॅन आहे. इट्स सुझॅन. कळलं का गाढवा? सुझॅन. बरं सुजान, तुझ्या बरोबर आता जो मुलगा बोलत होता तो कोण होता ग? म्हणजे नाही, सोहम सारखा दिसला म्हणून आम्हाला. सोहम सर? हा? सोहम सर इथे कशाला येणार? तो माझा बॉयफ्रेंड होता. बघा, चप्पल चोर म्हातारे झाला तुम्ही आता. चष्मा लावा आता. चले. आणि सुझॅन, लक्षात सुझॅन. शेजवान. चल. बाय शेजवान. सोहमला माझंही आयुष्य लाभू दे रे देवा. त्याला कायम आनंदात ठेव. आमचा संसार सुखाचा होऊ दे आणि आमच्या बबडूची खूप काळजी घे. काय झाली का पूजा? हो झाली ना, सगळे आहेत. माझा आरती करून घेऊया. सोहम कुठे आहे? अजून आला नाही. हो बाई, मी बघून आले हा जरा. थांब शुभ्रा. सोहम, सोहम. नाही, तो अजूनही येत नाही. त्याला अजून बरं वाटलं नसेल ग. मला काय वाटतं, त्याला रेस्ट करू दे. आपण आरती करून घेऊया. चालेल. चला शुभ्रा घे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. सोहम, सोहम. सोहम, सोहम तू आत आहेस? सोहम. काहीतरी चुकतंय. म्हणजे सोहम नाटक करत होता का? ते पोटात दुखणं वगैरे काही खरं नव्हतं. असा का वागतोय तो? म्हणजे आज बबडू ज्याला डॅडा म्हणाला तो सोहमच होता. घरात पूजा सुरू असताना सोहम त्या सुजान बरोबर? नाही, हे आसावरीला सांगायलाच हवं. आजोबा अखंड सौभाग्य ती. ए शुभ्रा, मला पण दे ना प्रसाद. शुभम, आई. सॉरी. त्याचं बरोबर आहे. घरातले सगळ्यात मोठे व्यक्ती दिलेले धाकट्याला द्यायलाच पाहिजे ना आता. आई, दे ना मला प्रसाद. या, उजवा हात.
माझ्या मुलाचा आणि सोन्याचा संसार सुखाचा होऊ दे, त्यासाठी आजचा होम आहे. अगं सुखी राहा. एक मिनिट. मला आवडतं तसं तुम्ही केलं, मला नको करायला. काय ग, काय झालं? काही नाही बाबा. काही नाही. कसं शुभ्रा? सोहमची बायको आहे शुभ्रा. अशी बघत काय उभी राहिलीस? जा नाच त्याच्या बरोबर. अरे बायको. हो. तुझ्या आजोला रंग लावलेला अजिबात आवडत नाही. ते चिडली ना तर तुझं काही खरं नाही. सॉरी म्हण, सॉरी म्हण, सॉरी म्हण, सॉरी म्हण. सॉरी अज्जू. सॉरी अज्जू.
आई आय एम रिअली सॉरी आई. अहो गाणं का बंद केलंय? चला. अरे बेला चमेली का मी मजहर पुन बसले ग. मी मजहर पुन शुभ्राचा आवाज आहे. बसले ग. शुभ्रा गाणं गाते. सखी मी मजहर पुन बसले ग. मी मजहर पुन बसले ग. सखी मी मजहर पुन बसले ग. मी मजहर पुन. आज पहाटे श्रीरंगाने आज पहाटे श्रीरंगाने मजला पुरते लुटले ग. साखर झोपे मध्येच अलगद. साखर झोपे मध्येच अलगद. प्राजक्ता सम लुटले ग. तुम्हाला जे आज दिसतंय ना मला गेली कित्येक वर्ष दिसत. पण प्रॉब्लेम हा आहे सर की आसावरी मॅम समोर काहीतरी वेगळंच चित्र रंगवलं जातं. मी मजहर पुन बसले ग. सखी मी मजहर पुन बसले ग. मी मजहर पुन. आता तुझं गाणं बिणं ऐकून इम्प्रेस झाला असेल सो, पण लक्षात ठेव शुभ्रा, हे सगळं टेंटेटिव्ह आहे. आयुष्यभर मी त्याला माझ्याच तालावर नाचवणार आहे. पण फॉर टाइम बिंग मला तुझाही नाच बघायला आवडेल. आता तुझा एक मस्त डान्स परफॉर्मन्स व्हायलाच पाहिजे. मी मजहर पुन बसले ग. सखी मी मजहर पुन
बसले ग मी मजहर पुन्हा. शुभ्रा अगं खरंच किती छान गायलीस तू, खूप छान. खरंच खूप छान गायलीस. वा बायको, किती दिवसांनी ऐकलं, खरंच खूप छान गायलीस. इतकी खुश नको होऊ शुभ्रा. हा रंग तुझ्या गालाला लागला ना की तुझ्या चेहऱ्यावरचा सगळा रंग उडेल. सर मला अजून एक वडा द्या ना, खूप मस्त झालाय. अरे घे ना, एक काय दोन घे. थँक्यू सर. नाही आहे आलेचा. अजून एक. नाही अरे घ्या ना. खूप छान झाले. बबडू किती वडे खातोयस? का नाही खायचं राजा? एकच पुरे. हा तुला वाढू? सो तुझी बायको बोर तर आहेच पण रोमॅन्टिक पण आहे. मला माहिती असलेलंच काय सांगतेस, सोड ना तो विषय. तू किती प्रेमाने तिला रंग लावला होता, तिने सगळा पुसून टाकला. हे बघ, मी अजूनही तो रंग तसाच ठेवला. म्हणून तर मला तू आवडतेस, ती नाही. तुझी माझी गोष्टच वेगळी आहे. अरे पण असं कसं? ती तुझी बायको आहे. माझं नशीब वाईट, दुसरं काय. पण असं नाही चालणार. जा आणि तिला रंग लाव. झाले आता रंग वगैरे खेळून. हे वडा खा, मस्त आहे. तो यू लव्ह मी ना, माझ्यासाठी एवढंही नाही करणार तू? हा काय हट्ट आहे तुझा? सिरियसली? येस. माझी इच्छा नाही अजिबात तिला हात लावायची. तुझ्यासाठी करतोच. शुभ्रा, सोहम काही हवंय का तुला? नको. मी तुला एवढा प्रेमाने रंग लावला होता, तो पुसून का टाकलास तू? अगं बाई, आता मी परत लावणार रंग. मी लावलेला रंग जाता कामा नये. सोहम नको ना. आजचा दिवस संपेपर्यंत मी परत लावणार. अरे नको ना एवढा सोहम, प्लीज एवढं अच्छा, नको. जास्त घेऊ का? सोहम, ए सोहम काय झालं? सोहम, अरे सोहम काय झालं? काय हा कुठला रंग आहे? आज झोंबायला लागले. थांब थांब थांब, मी पाणी आणते. घे घे. धुवून टाक पटकन. थांब थांब, अजून आणते. शुभ्रा आधी गाल स्वच्छ कर, त्याला झोमणारा रंग लागलाय. पाणी पटकन पाणी. सोहम तू ठीक आहेस ना? सोहम, आई गो, लवकर पाणी. सॉरी सो, पण माझ्या गालाला रंग लावायला जन्माला आलेले हात जर दुसऱ्या कोणाला रंग लावतील तर त्यांना शिक्षा होणारच.
झालं शुभ्रा? काय झालं? अगं, हा रंग लागला त्याच्या हाताला, त्याचे हातही झोमतायत आणि हिचे गालही झोमतोय. काय? बघू. तिखट आहे ह्याच्यात, लाल तिखट, लाल मसाला आहे. हा मूर्खपणा कोणी केला मला ताबडतोब सांगा. कुणी केलंय मला बऱ्या बोलांनी सांगा, कुणी केलं? कुणी केलं हे? मला कळलंच पाहिजे ताबडतोब. मॅडम मॅडम हे माझ्यामुळे झालं. मला माहित नव्हतं तो रंग नेमका कुठे ठेवला होता. चुकून मी तो मसाला रंग म्हणून घेतला आणि ती थाळी बाहेर आणली. बहुतेक म्हणजे मी मुद्दाम नाही केलं, चुकून झालंय माझ्याकडून. सोहम, काय अक्कल आहे का तुला? अरे नीट बघून आणता येत नाही? केवढी मोठी चूक केलीस तू. लहान मुलं आहेत इथे, कोणाच्या हाताला लागलं असतं, कोणाच्या डोळ्यात गेलं असतं, काय झालं असतं? असं बरी जाऊ दे, तसं काही झालेलं नाहीये ना. खरंच त्याच्या लक्षात आलं नसेल. जाऊ दे, सगळे होळीच्या मूडमध्ये आहेत, छान मूडमध्ये आहेत. सगळ्यांचा मूड ऑफ करू नकोस. एन्जॉय एन्जॉय, सगळे एन्जॉय करा, वडे खा. चल आपण तुझ्या गालाला तूप लावूया. झोमत असेल ना खूप? हो चल शुभ्रा, आगाग होते का ग? ये. मग आता बरं वाटतंय बाळा तुला? हो आजू. चल गुड नाईट. गुड नाईट आजू. शांत झोप राजा आता. हो. आणि तुला काही लागलं होतं आजूला हाक मारायची. हं हं, मी आहे तुझ्या जवळ. हो. चल शुभ्रा, तुझी पण खूप धावपळ झाली आहे, थकलीस तू. तू पण विश्रांती घे. आई आई एक मिनिट. आई आय एम रिअली रिअली सॉरी आई. मी खोटं बोलायलाच नको होतं मुळात. माझी खरंच चूक झाली आणि माझ्या चुकीची शिक्षा परत बबडूला भोगायला लागली असती. शुभ्रा, आई, हे मी बघ. पुन्हा नाही करणार. शुभ्रा, तू शांत होय. बघ शुभम ठीक आहे ना आता. आणि मी हॉस्पिटलमध्ये तुला रागावले, मला माहितीये बाळा, पण ते काही फक्त शुभमसाठी नाही. मला तुझी किती काळजी वाटते शुभ्रा. मला माहितीये ना, तुझे आई बाबा गेल्यापासून तुला हॉस्पिटल्सची भीती वाटते. तू नाही जाऊ शकत हॉस्पिटलमध्ये आणि तुला एकट्याला घेऊन जावं लागलं त्याला. पण आय एम सो प्राऊड ऑफ यू शुभ्रा. अशा प्रसंगी तू किती छान मॅनेज केलं सगळं. आई मी एकटी नव्हते, सुझॅन होती माझ्या मदतीला. खरंच खूप खूप मदत केली तिने माझी. ती सुझॅन काय मदत करणार आहे तुला? मी रोज ऑफिसमध्ये बघते ना तिला. अतिशय शॅलो आणि उच्चृंखल मुलगी आहे ती. तिचं तिकडे नुसतं असणं तुला असं वाटतंय की तिने तुला मदत केली म्हणून. पण मला माहितीये शुभ्रा, सगळं तू केलंयस एकटीने. आणि शुभ्रा, शेवटी सुझॅन एक परकी मुलगी आहे. आम्ही तुझी हक्काची माणसं तुझ्या बरोबर असताना का परक्या मुलीची मदत घ्यायची का आपण? तरी नशीब त्या सुझॅनला एवढं तरी सुचलं मला फोन करण्याचं. नाहीतर काय झालं असतं आई? मला नुसता विचार केला ना तरी नुसतं घाबरायला होतंय आई मला. म्हणजे शुभ्रा, तू शांत हो पहिल्यांदा. शांत हो बाळा. किती घाबरते शुभ्रा? असं घाबरून कसं चालेल बाळा? तुला स्ट्रॉंग व्हायला हवं ना. स्वतःभोवती असं भीतीचं एक शेल करून घेतलंयस आणि त्याच्यात राहतेस तू. बाहेर पडलं पाहिजे बाळा त्यातनं. तुला ना असं मनमोकळेपणाने जगायला शिकलं पाहिजे. हे बघ, ठीक आहे ना आता सगळं, नको रडूस. आणि काय झालं म्हणजे सोहम कुठे आहे माहितीये का तुला? त्याचा काही फोन वगैरे लागला, कॉन्टॅक्ट झाला? नाही आई, काहीच कॉन्टॅक्ट नाही झालं. फोन सुद्धा नाही उचला ते माझा. तो कुठे माहितीच नाहीये तुला? असं करून कसं चालेल शुभ्रा? अगं, नवरा बायको मध्ये कम्युनिकेशन असायला पाहिजे ना, नाही तर गैरसमज होतील. बरं ठीक आहे, थांब, तू काळजी नको करूस. मी सोहमाला की बघते, मी बोलते त्याच्याशी. शुभ्रा, इथे नको काळजी करूस का बाळा. सगळं ठीक होईल. मी आहे, हे आहे, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. तुम्ही पण झोपा आई. हो.
धर 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 सो सो बोल ना. मला खूप टेन्शन आलंय. मॅडम खूप ओरडतील का तुला? हे करेन का मी मॅनेज, पण तुला कोणी शहाणपणा करायला सांगितलेलं? कशाला गेलीस तिकडे? असं काय बोलतोय सो? मी तुझ्या मुलासाठी गेले. तू कम्प्लिटली आउट होतास म्हणून मी गेले. पण बरं झालं मी गेल्यामुळे आपल्याला कळलं तरी. काय कळलं? अरे ती शुभ्रा सगळा ब्लेम तुझ्यावर टाकतीये. मॅडम खूप चिडल्यात तुझ्यावर. तू आता काय करणार सो? काय करणार आहे म्हणजे? इतकी वर्ष जे मी केलं तेच मी करणार. तुला काय वाटलं सुझॅन, तुझा हा सो इतक्या सहज पकडला जाईल? इतक्या वर्षांची प्रॅक्टिस आहे मला. मॅडमना कसं मॅनेज करायचं, कसं हँडल करायचं व्यवस्थित कळतं मला. तू नको टेन्शन घेऊ. सो तरी मी तुला खूप वेळा उठवलं. मी तुला सांगितलंय की तुझा मुलगा बेशुद्ध पडलाय, पण तू उठलाच नाही. हो ठीक आहे टेक अ चिल पिल. तू कशाला हायपर होतेस? त्याला सतत काही ना काहीतरी होतच असतं, म्हणून काय दरवेळेला घाबरून जायचं की काय? आपण का आपलं लाईफ आहे, आपण पण एन्जॉय करायला नको का? आणि ती शुभ्रा ती असते ना सतत त्याच्याजवळ, इतकी मागे 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 करत असते की तेवढं पुरेसं आहे. मी कशाला अजून एनर्जी घालू? तू नको इन्व्हॉल्व हो हा त्याच्यात. तुला जे काय इन्व्हॉल्व व्हायचंय ना ते माझ्यात इन्व्हॉल्व. सो आता अजून रंगात येऊ नको. मला निघायला उशीर होतोय मला. चल. थांब सोहम. मॅडम अजून जागे आहात तुम्ही? बबडू कसं आहे आता? मला ना ते सुझॅनचा फोन आला आणि मी लगेच धावत हॉस्पिटलमध्ये गेलो, पण तिथे गेल्यावर कळलं की तुम्ही तिथून निघाल्यात आणि इथे आल्यात. कसं आहे आता बबडू? शुभम ठीक आहे आता, वरती झोपलाय तुमच्या खोलीत. मी एकदा जाऊन भेटून येतो त्याला. त्याला बघितल्याशिवाय ना चैन नाही पडणार मला. मी बबडू. सोहम, माझं बोलणं पूर्ण झाल्याखेरीज कुठेही जायचं नाही असतं. उद्या माझा बर्थडे. मला नवीन गिफ्ट मिळणार. मला नवीन कपडे मिळणार. बघू. हाय 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 हाय, क्या बात है. काय झालेत लाडू. आहा. बाबा आपल्या घरात एक नाही 2-2 शेफ आहेत. कोण? तुम्ही आणि आई. पण ठीक आहे, बोला. मग डील फायनल झालं की मला सांगा, आपण मीटिंग करूया. ओके ठीक आहे. एक मिनिट. काय रे? मला ना माझ्या बर्थडे साठी नवीन सायकल, नवीन शूज, नवीन व्हिडिओ गेम आणि नवीन टी शर्ट पाहिजे. मी आणेन तुला. हा, पण एवढं सगळं नाही आणणार, यातलं काहीतरी एक आणणार. हा बोला. मला गिफ्ट देणार. आजी मला गिफ्ट देणार. आणि शुभ्रा मला खूप मोठा केक पाहिजे बर का. एवढा मोठा की माझ्या उंची एवढा. तुझ्या उंची एवढा नाही, पण एक मस्त केक करूया आपण तुझ्यासाठी. आणि तुझा बर्थडे ना एकदम वेगळ्या प्रकारे सेलिब्रेट करूया. सरप्राईज आहे तुला. माझ्या बर्थडेला सरप्राईज. माझ्या बर्थडेला सरप्राईज. अरे हळू सरप्राईज. हळू 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 हळू. उद्या वाढदिवस आहे तुझा. हा नाही तो उपद्व्यास करून ठेवूया काहीतरी. काळजी घे स्वतःची. बंधुबा मी माझी काळजी घेईन प्रॉमिस. पण मला एक सांगा, तुम्ही माझ्या बर्थडेला मला काय गिफ्ट देणार? अरे खूप गिफ्ट आहेत, खूप गिफ्ट आहेत. बघितलं की खुश होऊन जाशील एकदम. हळू हळू हळू. भरभर नाचतोस. थांब तुला आता मी बांधूनच ठेवतो. अरे सुटला. अरे 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 ए ए ए ए ए अरे 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 थांब, तू किती पळतोय. पकडा. कुठे? अरे कुठे चाललास तू? कुठे चाल? बघ कसा तो. थांब बाबा आता. अरे धावतोयस तू. अरे उड्या मारतो. उद्या नको मारूस. बघा पकडा हे पकडला. आता कसा पळशील. बाय बाय. काय झालं? सो व्हॉट यू डुईंग? तुला मॅमने पनिशमेंट दिली ना? तू मला नेहमी म्हणतेस ना यू आर सो स्मार्ट, आणि लगेच अंडर एस्टिमेट करतेस. माझ्या घरच्यांना गंडवण्यात PhD केली आहे मी. आता बघ मी काय करतो.
व्हॉट यू डुईंग? अगं थांब. खूप चालल्यासारखे वाटतायत ना पाय. डोळे मिटतो. सो डोळे बंद कर. यू ओके? ओके. यू सो स्मार्ट. हे ऐकण्यासाठीच तर सगळं करतो मी. बरं हे शूज आहेत ना आत ठेव. खूप महत्वाचे आहेत, परत कामी येतील. हा, येस. ऑल द बेस्ट कर मला. ऑल द बेस्ट. बी केअरफुल. डोंट वरी. अरे बबडू. दादा मला सांग ना माझ्यासाठी काय गिफ्ट आणलेस? हो 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 सांगतो. सोहम? अरे सोहम? अरे अरे काय झालंय हे? सोहम रक्त येत आहे. अरे काय झालंय तुला? किती लागलंय? किती दुखत असेल? शुभ्रा मला माझं दुखणं सहन करायलाच पाहिजे. मला दिलेली शिक्षा भोगतोय ग मी ठीक आहे. तू नको काळजी करू. अरे कसा ठीक आहेस तू? सोहम किती लागलंय तुला? किती दुखत असेल? तू ये. अरे बापरे ये इकडे ये. ऐक ना शुभ्रा. ठीक आहे मी ठीक आहे. एवढं काही नाही झालेलं शुभ्रा. ऐक. हो मी बसतो. हो ओके शुभ्रा तू टेन्शन नको घेऊ. मी आले. काय आगाऊपणा आहे हा सोहम? मॅडम आगाऊपणा? मी काय आगाऊपणा केला? उलट तुम्ही दिलेली शिक्षा मी प्रामाणिकपणे भोगतोय. माझं काही चुकलंय का मॅडम? हे असं का वागतोयस तू? तुला अनवाणी चालायची काय गरज आहे? मी तुला दुपारी सुद्धा सांगितलं होतं सोहम. हे असं वागून तू काय प्रूव्ह करायचा प्रयत्न करतोयस? तू मला चुकीचं ठरवायचा प्रयत्न करतोयस का? म्हणजे मी दिलेल्या शिक्षेच्या पुढे जाऊन तू स्वतः शिक्षा भोगतोयस कशासाठी? मॅडम मला शुभ्रा अगं एवढी गरज नाहीये काही. अगं किती लागलंय तुला सोहम?